धन्यवाद डीजे, क्या बात आहे. माजी सरपंच राजेश पाटील यांचं देखील भरपूर महत्वाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलेलं आहे. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली. तुम्ही पाहतायत जयेश आणि त्याच्या सोबतीला कुणाल. जयेश पाटील आणि कुणाल पाटील हे सलामीवीर मैदानामध्ये एंटर होत आहेत. तर पहिलं षटक घेऊन मार्गस्थ होईल गोलंदाजी मार्क वेळ. गोलंदाज कुणाल म्हात्रे. दोन खेळाडू आपण पाहतो सर्कलच्या बाहेर. एक मिड विकेटला फिल्डर सेट केला आणि एक लॉंग ऑनला. पहिलं षटक घेऊन मार्गस्थ. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय गावदेवी अंजूर संघाने स्वीकारला. चला तर आपण पुन्हा मॅचला सुरुवात करतोय काही तांत्रिक बिघाडानंतर. वन्स अगेन क्रिकेट सुरू होतोय मैदानाच्या आत. हॅलो हॅलो. ओ व्हॉट अ शॉट. चांगला फटका. बॉल सीमा पार. चौकार. चौकार या ठिकाणी प्राप्त केला. आपण पाहतो जयेश पाटीलच्या बॅटमधून एक क्लासिकल फटका पाहायला मिळाला. कुणाल म्हात्रे पुन्हा सज्ज होतो राईट आर्म ओव्हर द विकेट न. हो यावेळेला आणखी एक फटका चांगला येतो. स्लॉग हिट. स्क्वेअर लेगला फिल्डर आलेत. बॉल खाली. व्हॉट अ कॅच. जबरदस्त झेल फलंदाज फेल. मोठा धक्का सुमित कुमार दिवे संघाला. चार धावा धावफलकावरती आणि पहिला खेळाडू या ठिकाणी बाद करण्यामध्ये यशस्वी झाले कुणाल म्हात्रे. आणि जय सोनोई वडूनगरचे सर्व खेळाडू आता एन्जॉय करत असताना, कारण स्पर्धा सर्वात मोठी भरवली आहे. वडूनगरची मानाची स्पर्धा आज पाहतोय. हो आणि प्रथमतःच आपण पाहतोय वडूनगर मध्ये डे नाईट स्वरूपाची भूतोना भविष्यती हा क्रीडा सोहळा. पुन्हा एकदा कुणालचा हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. एक करण पाटील न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झाला. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय धावफलकावरती 4 धावा. कुणालचा हा बॉल परफेक्ट यॉर्कर. ओह व्हॉट बॉल. रात्रीच्या 12 वाजल्यानंतर देखील कुणाल अशी गोलंदाजी करू शकतो ते दाखवले त्याने. मग दिवस असो की रात्र असो. हा अंजूरचा हार्दिक पांड्या कमाल करतोय. भिवंडीचा हार्दिक पांड्या क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर. उत्तरच नव्हतं फलंदाजाकडे. धावसंख्या तुम्ही पाहताय 6 वर धावा जाऊन पोहोचल्यात.
पुन्हा एकदा आपण पाहतोय कुणाल तयार, स्लो बबन हलक्या हाताने बॉलला फक्त दिशा दिली आहे. बॉल बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला ट्रॅव्हल होत होता. गली रिजन मध्ये बॉलला फील्ड करण्यात आले आणि एक धाव सहजगत्या जोडली गेली. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 7 ह्या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले. आणि बघा नुकतेच ऑर्गनायझिंग कमिटी ज्या पद्धतीने एन्जॉय करते आणि खऱ्या अर्थाने एन्जॉय बनते, कारण वडूनगरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच डे नाईट स्वरूपाची स्पर्धा तुम्ही पाहतायत आणि जय सोनोई वडूनगर संघाने तो इतिहास रचलाय. क्या बात आहे, फटाक्यांची आतषबाजी. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तुम्ही धावा पाहताय. 7 धावा धावफलकावरती लागल्यात आणि एक खेळाडू या ठिकाणी बाद करण्यामध्ये यशस्वी झाला. कुणाल झेल स्वरूपामध्ये जयेश बाद झाला होता, त्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला होता. न्यू बॅटर आपण पाहतोय करण मैदानामध्ये आला आणि करणच्या बॅटमधून 2 बॉलमध्ये 2 धावा आल्यात. ॲज अ बॉलर म्हणून करणने खूप चांगला खेळ साकारलाय सध्याच्या घडीला. फार कमी वयामध्ये व्यावसायिक लेवलचं क्रिकेटही तो खेळतोय आता आणि सध्याच्या घडीला आता ग्रामीण फॉर्मॅटमध्ये जबाबदारी त्याच्या खांद्यांवर वाढली आहे. आकाश पाटील, क्या बात आहे. आणि 12 वाजून गेलेले आहेत, करणचा वाढदिवसही सुरू झालाय. आकाशच्या विरोधात पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची आउटसाइड एज. आणि बऱ्याचदा आपण पाहिलं वाढदिवसाच्या दिवशी अनेक असे क्रिकेटर आहेत की त्यांनी खूप चांगला गिफ्ट, सेल्फ गिफ्ट खऱ्या अर्थानं अचीव केलेला आहे, दिलेला आहे त्याच्या संघाला स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी. करण आज ते कार्य करणार का? जबाबदारी आता वाढली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या. आकाश पुन्हा सज्ज होतोय. लेफ्ट आर्म राउंड विकेट. हो, थोडासाच धीम्या गतीने बॉल हाताळलाय. दिशेवरती नियंत्रण नव्हतं. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी आपण पाहतोय. स्वेअर मारा पाहायला मिळाला. अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने तुम्ही टीमची टोटल पाहतायत 8 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. आज डीजे मॅनने देखील मंत्रमुग्ध केले आणि खऱ्या अर्थानं बाळामामांचं भरपूर मोठं योगदान या स्पर्धेसाठी लाभलं. आणि बाळामामांचे गीत आणि संगीत खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतात. राजेश पाटील यांच्या नावाचं गीत आपल्याला ऐकायला मिळतात. या वेळेला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या बॉटमला चेंडू लागतोय. पॉइंटला फिल्डर उपस्थित आहे. मिळेल फक्त सिंगल धाव. सिंगलनं आता स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न केला. इथून आता कुणाल आणि करणला एक डाव सांभाळावा लागेल. हा रिप्ले तुमच्या समोर. एका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. कुठेतरी लेफ्ट हँडरच्या अगेन्स्ट लेफ्ट आर्मर चांगली कामगिरी करतोय. फार कठीण असतं एखाद्या वेळेला. आपण पाहिलं मग आंतरराष्ट्रीय क्रिकेट असू दे किंवा सध्या लोकल क्रिकेट असू दे, टेनिस क्रिकेट असू दे, जेव्हा जेव्हा लेफ्ट हँडर समोर असतो तेव्हा लेफ्ट आर्मरला थोड्याशा डिफिकल्टीज वाढतात. मात्र ह्या परिस्थितीमध्ये करणच्या विरोधात आकाश पाटील त्याचा अनुभव झोकतोय. फार वर्षांपासून आकाश पाटील क्रिकेट खेळतोय आणि महत्त्वाचं म्हणजे लेदर क्रिकेटचा देखील खूप चांगला अनुभव त्याच्याकडे आहे. तो फायदा या ठिकाणी जरी उचलत असताना. स्ट्रायकिंग एंडला बॅटर कुणाल. हो, यावेळेला जोरदार अपील. बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाज होते लेग बिफोरच्या सहाय्यानं ही दुसरी सफलता गावदेवी अंजूर संघाला मिळते. कम ऑन डीजे. आयोजक ऑन स्क्रीन सर्व आयोजकांना दाखवलं जाते जय सोनोई वडूनगर. नक्कीच
आनंद साजरा केला जातोय. संपूर्ण आयोजक तुम्हाला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन. दुसरी विकेट या ठिकाणी प्राप्त करत असताना आकाशला पहिली सफलता मिळाली आहे. लेग बिपोरच्या साहाय्यानं हा खेळाडू या ठिकाणी बाद झाला. हो डेफिनेटली. खरं तर केवनी दिवेला नको वाईट वाटायला की आमची विकेट गेल्यानंतर नाचतात, असं काहीच नाहीये. आमचं आयोजन सक्सेस होतोय म्हणून आम्ही आनंद साजरा करतोय. आकाश पाटील या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय यॉर्कर लेंथ फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव त्या ठिकाणी मिळाली. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय 10 वर 10 रन्स ऑन अबाउट फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 10 वर धावफलक जाऊन पोहोचलाय. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. चांगला रिदम ना आकाश धावतो आणि किती चांगला स्विंग आहे बघा. अँगल कोण तयार करून बॉल आतमध्ये वळतोय. इन स्विंगर उजव्या हाताच्या बॅटरसाठी आतमध्ये येणारे बॉल आपण त्याचे पाहिले. धावसंख्या 10 आणि या जावगतीने धावा बनत राहिल्या तर प्रोजेक्टेड स्कोर फक्त 24 दिसते स्क्रीनवर. मात्र त्याच्यापेक्षा जास्त बनवाव्या लागतील. या वेळेला फटका फसतोय. मिस टायमिंग आहे. बिहाइंड विकेट बॉल ट्रॅव्हल होतो फाईन लेगला. कॅच ड्रॉप. झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाले. 2 धावा मिळाल्यात. कठीण असतं अंडर फ्लड लाईट. रजनी क्रिकेटमध्ये अशा स्कायर झेल पकडणं थोडंसं डिफिकल्ट असतं आणि त्याच पाहायला मिळाल्या. डिफिकल्टी झाल्या त्या फिल्डरच्या समोर आणि अखेर कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. करण पाटीलला जीवनदान. धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 12. मोनिश कडनं मिस्टेक झाली आहे शॉर्ट फाईन लेगला फिल्डिंग करत असताना. खरं तर फार बिझी शेड्यूल आहे. अंजूर संघाचा देखील एक सामना मानकोली येथे देखील जिंकून आलेत आणि याही स्पर्धेमध्ये ते आवर्जून आले. यावेळेला पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. इथे कव्हरला फिल्डर आहेत उपस्थित. मात्र बॉल थोडासा पडल्यानंतर डायव्हर्ट झाला. फिल्डर प्रयत्न करतोय. पुन्हा 2 धावा इथे मिळाल्यात. करणला आता हळूहळू 2-2 धावा मिळतात आणि संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय 2 षटकांच्या अखेरीस 14 रन्स 2 विकेट. या बात आहे. फटाक्यांची आतषबाजी तुम्ही पाहताय टेलिव्हिजन स्क्रीनवर. हे दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर एखादी स्पर्धा आयोजित करण्यासाठी मित्रांनो भरपूर मेहनत असते आणि ती मेहनत खऱ्या अर्थाने घेतली जय सोनोई वडुनवगरनं आणि आज त्यांच्या मेहनतीला फळ मिळालंय. यश मिळतंय. ही स्पर्धा सक्सेसफुल होत आहे आणि त्याचा आनंद गगनात मावेन असा. निखिल म्हात्रे गोलंदाजी करण्यासाठी चला मॅच सुरू करतोय. हॅलो हॅलो. निखिल म्हात्रे गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतो. सागर स्ट्रायकिंग एंडला स्लॉग हिट खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळाला. डॉट बॉलनं सुरुवात. हॅलो.
काय फटका पाहायला मिळाला या ठिकाणी आपण पाहतोय. चौकार येतोय. सागरच्या बॅट मधून एक क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. हा रिप्ले तुमच्या समोर. स्ट्रेट इट, स्टँड अँड डिलिव्हर्ड. खडे हा फटका एक्झिक्यूट केला. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली आहे. पुन्हा गोलंदाज राऊंड विकेट. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता त्या ठिकाणी आपण पाहतोय. मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. किती चांगला बॉल हाताळला बघा. जसा बॅटर स्विच होतोय पवित्रा त्यानं बदलला तसा बॉल लेग स्टंपच्या बाहेर टाकला. म्हणजे एकंदरीत काय तर बॅटर ची बॉडी लँग्वेज ओळखून गोलंदाजी केली जाते. धावफलक स्थिर 18 वर. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय अंजुरने स्वीकारलाय. शफल होऊन एक्झिक्यूट केला बॉलला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फील्डर जज करतोय त्या ठिकाणी. मात्र बॉल सीमा पार. षटकार. हा रिप्ले तुमच्या समोर. कॅच पकडली होती स्क्वेअर लेगला. मात्र बॉल बरोबर हातामध्ये घेऊन तो बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. गिरीश तरे त्या ठिकाणी होता. रिप्ले मध्ये स्पष्ट दिसते. मात्र खेळाडू वृत्ती त्यानं स्वतःहून सांगितलं की हा षटकार आहे. नाईट मध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स येत असतात अंपायर्सला देखील. हे पहा. ओ कॅच पकडली मात्र तो सरळ बाउंड्रीच्या बाहेर त्याचा पाय गेला आणि ते पुन्हा मिस्टेक झाली आहे. एक धाव पूर्ण होईल. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना तुम्ही पाहता धावफलकावरती पंचांचा बाईचा देखील इशारा येतोय. फायनल लेगला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सनीच्या माध्यमातून. बरेचसे आता यंगस्टर क्रिकेटर गावदेवी अंजूर संघामध्ये पाहायला मिळतात. 25 धावा फायटिंग टोटल. मी म्हणेल 35च्या वर जर धावा बनवल्या तर केवनी दिवेकडे एक चांगलं बॉलिंग युनिट आहे. आणि ते बॉलिंग युनिट मी म्हणेल 40च्या आसपास जर धावा गेल्या तर चॅलेंज देऊ शकतात गावदेवी अंजूरला. मात्र तो प्रयत्न आता इथून करावा लागेल. निखिल पुन्हा सज्ज होतोय. यावेळेला पूल केलाय. पुन्हा एकदा आपण पाहतो चांगला फटका. गॅप मात्र शोधता आला नाहीये. मिड विकेटला फिल्डर उपस्थित होता. एकच धाव त्या दरम्यान मिळाली. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 26ला 2 गडी बाद. या ऐकूया पुन्हा एकदा या स्पर्धेचे टायटल सॉन्ग. कम ऑन डीजे. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झाला. गोलंदाज सनी गोलंदाजी करतोय. खरं तर बॅटर अजूनही तेच आहेत. सागर आणि करण बॅटिंग करतायत. तर चांगली भागीदारी त्या दोन खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली आहे. फर्स्ट इनिंग पहिला डाव सध्या सुरू. सुमित कुमार केवनी दिवेच्या विरोधात गावदेवी अंजूर या दोन संघादरम्यान तुम्ही लढत पाहतायत. 12 वाजून गेलेत आणि मध्यरात्रीमध्ये आपण आहोत तरी बरेचसे व्ह्यूअर्स आपल्यासोबत जोडले गेलेत. या मॅचचा आनंद घेतात. स्पर्धाच तेवढी मोठी आहे. बाळामामा चषक
सनीचा हा बॉल, पंचांचा नो बॉलचा इशारा आला. ओव्हरस्टेपिंग त्या ठिकाणी आपण पाहतोय अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता. ओव्हरस्टेप करत असताना गोलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळाला. नो बॉल येतोय आणि अतिरिक्त धाव या ठिकाणी आता जोडली जाईल. या पुढचा बॉल असेल फ्री हिट. पुन्हा संधी असेल सागरकडे, एक मुक्तपणे फटका तो साकारणार का? एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय आणि एक चौकारी सागरच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. फ्री हिटचा बॉल, व्हॉट अ शॉट, रॉकेट सिक्सर. षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. खूप टप्प्याचा बॉल, खराब लेंथ होती आणि काय डाव साकारलाय सागरनाच. जबाबदारी त्यानं त्याच्या खांद्यावर घेतली आणि जबाबदारीत खूप चांगल्या पद्धतीने ती जबाबदारी निभावत असताना असे कमी खेळाडू असतात की जेव्हा जेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी वाढते तेव्हा चांगला खेळ करणारे, आणि त्यापैकी एक मी म्हणेल सागर. नेहमीच संघ अडचणीमध्ये असताना सागरने जबरदस्त खेळ आपल्या संघासाठी साकारलाय आणि पुन्हा या रात्रीमध्ये बाळामामा चषकामध्ये सागर पाटील तो खेळ साकारतोय. फॉलोअप विकेटचा विचार केला, पहिला विकेट होता 4 वरती, सेकंड विकेट 9 वरती. मात्र तदनंतर चांगली भागीदारी पुन्हा एकदा आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता, समोर फोर्स केलाय, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला पाठवलंय. एका टप्प्याने 4 धावांसाठी खणखणीत चौकार. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. अर्ध्या विकेटवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतोय. हाफ ट्रॅकर बॉल. या अगोदर आपण स्क्वेअर लेगला षटकार पाहिला आणि इथे लॉंग ऑफला सहजगत्या फोर्स करत असताना चौकार प्राप्त केला. 38 वर धाव फलक जाऊन पोहोचले. महागडे षटक सनीचं पाहायला मिळालं. सनी एक यंगस्टर आहे, मात्र कुठेतरी त्यालाही चान्स देण्याचा आता जो निर्धार कॅप्टनचा होता आणि त्याला जी संधी दिली आहे त्या संधीचं सोनं करणं खरं तर सनीच्या हातामध्ये. मात्र सध्याच्या घडीला तो थोडासा दबावामध्ये पाहायला मिळाला. इथून पलट वार तो करणार का? वैयक्तिक 9 चेंडूंमध्ये 20 धावांवर बॅटिंग करतोय सागर. संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 38, कारण 8 चेंडूंचा सामना करत असताना 9 वर बॅटिंग करतोय. म्हणजे जी भागीदारी बनणं गरजेची होती ती भागीदारी आता दोन्ही खेळाडूंमध्ये बनत असताना. दिवा स्पोर्ट दिवा, आमचा आवाज तुम्ही ऐकत असाल तर आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. बॅटची बाहेरील कडा, थर्डमॅनला बॉल ट्रॅव्हल होतोय. एकच धाव त्या ठिकाणी धाव घेतली नाहीये, नकार आला. सागर कुठेतरी शेवटचे बॉल स्वतःकडे स्ट्राईक इन ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि का नको, कारण चांगली बॅटिंग त्याने केली आहे. त्याच्यामुळे आणखी एखादा मोठा फटका तो शोधतोय. फायटिंग टोटल तर आता सेट केली आहे, मॅचला मजा येणार यात शंकाच नाहीये. या वेळेला सोडून दिल्या बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. स्वेअर मारा. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना 39 वर 39 रन्स. फुल टॉस बॉल या वेळेला ऑन साइडला, लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न आणि यश देखील मिळाले सागरला. बॉल सरळ भिरकावून देतोय. 6 धावांसाठी षटकार. सनी आता दबावामध्ये आणि खरं तर फिल्डर्सची आता बॉडी लँग्वेज आपण पाहतोय. काहींच्या हात कमरेवरती, काहींच्या हात डोक्यावरती. की हा निर्णय योग्य होता का सनीला गोलंदाजी देणं? बघा, मी पुन्हा विनंती करतोय, ऑफिसच्या शेजारी शेकोटी भेटलेले आहे, तो धूर आतमध्ये येतोय, त्याच्यामुळे त्रास होतोय. प्लीज आमचे प्रेक्षक विनंती आपण विजवा. 45 धावा धावफलकावरती तुम्ही पाहतायत. 45 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा बॉल. सनी तयार. फुल टॉस. अनदर यूज इट. बिग 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 सिक्सर. शेवटच्या ओव्हर
इट्स फेअर. सिक्सर आल्या शेवटच्या बॉलवर आणि एकंदरीत 25 धावा सनीच्या ओव्हरमध्ये आल्या. संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत 51 धावा आणि 52चं टार्गेट हा सामना जिंकण्यासाठी. एक्कावन्न धावा धावफलकावरती लागलेत आणि 52 धावसंख्येचं लक्ष तुम्हाला पार करावं लागेल. तुम्हाला म्हणजे कोणाला, तर गावदेवी अंजूरला. हा प्रश्न होता. गावदेवी अंजूरला आता हे लक्ष पार करायचं आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग केला जाणार का? या मध्यरात्रीमध्ये पुन्हा एक चांगला कारनामा विक्रम फलंदाज करणार का गावदेवी अंजूरचे? तो खेळ पाहण्यासाठी तुम्ही सज्ज आहात, मात्र तुम्हाला ऐकवण्यासाठी आता सज्ज होतील संदीप गावंड सर. हॅलो हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय आदरणीय सुरेश बाळ्यामामा म्हात्रे चषक 2024चा हा दैदित्यमान आयोजन आणि ज्यामध्ये चालू असलेली मॅच आपण पाहतोय. एका बाजूने जर पाहिलं गेलं तर SK केवनी दिवे आणि त्याच्या विपक्षामध्ये जर पाहिलं तर अर्थात सुमित कुमार केवनी दिवे आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी अंजूर अशी मॅच पाहायला मिळते. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतो 52 धावांचं आव्हान दिलं गेलंय आणि हे 52 धावांचं आव्हान पार पाडताना 2 सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय. गावदेवी अंजूर संघाकडनं कुणाल म्हात्रे आणि त्याच्या बाजूने त्याच्या समूहेत यश पाटील आणि गोलंदाजीवरती गोलंदाज देवेन तयार. षटक क्रमांक पहिलं जे पॉवर प्लेचं आपण षटक पाहतोय. चांगला स्कोर दिला गेला. इथे जर पाहिलं गेलं तर 51 धावा फलकावरती जोडलात. 52 धावांचं एक चांगलं आव्हान आहे आणि बॉल तयार होतोय. चेंडू क्रमांक पहिला घेऊन देवेन. पहिलाच बॉल ऑप्समच्या बाहेर आलाय. डॉट बॉल. चांगला चेंडू हाताळला गेलाय. प्रहार करण्याचा प्रयत्न होता पहिल्या चेंडूपासून आणि ज्या पद्धतीने यानंतर एक प्रेक्षणीय लढत देखील पाहायला मिळेल आपल्याला. हलक्या गतीने चेंडूला कट करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र जर बघितलं गेलं तर एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि एका सिंगल धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 52चा पाठलाग करताना आपण एक आकडावरती पाहतोय. श्री गणेशा केला गेलाय, खातं उघडलं गेलंय
आपण उत्तरार्ध पाहतोय ज्यामध्ये गावदेवी अंजूरच्या विपक्षामध्ये एस के केवनी दिवे असं संघ पाहतोय आणि ज्यामध्ये प्रथमतः बॅटिंग करताना 51 धावा बनवल्या आणि 52चं आव्हान पार पाडताना 2 सलामीचे बॅटर्स. यावेळेस पहा हवेमध्ये फटका फसला. आता क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल आणि झेल ड्रॉप केली जाईल. एक जीवनदान मिळालं. इथे पहा दुसऱ्या धावेची देखील कॉलिंग आहे, तिसऱ्या धावेची कॉलिंग आहे. रिप्ले मध्ये आपण पाहतो अगदी उंचीवरती गेला होता चेंडू आणि तदनंतर पहा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला, झेल ड्रॉप केली गेली आणि तदनंतर तिसऱ्या धावेची कॉलिंग देखील सक्सेसफुल कंप्लीट. आणि याच 3 धावेच्या मदतीनं धावा फलकावरती टोटल 4 या आकड्यावरती. वेळे संघाचे कर्णधार आपण कॉमेंट्री बॉक्स सोबत संपर्क साधायचा आहे. कुणाल म्हात्रे स्ट्रायकर एंडला, पाठची कडा घेतली आहे, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे आणि तदनंतर फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव पुन्हा एकदा बनवली गेली. याच एका धावेच्या मदतीनं बघा डबल सिंगल वरती थोडासा फोकस केला जातो. पहा कुणाल म्हात्रे आउटर एज होती बॅटची, तदनंतर यष्टीरक्षकाच्या अगदी वर्ण पाठीमागे प्रोटेक्शन खूप चांगल्या पद्धतीने दिलं गेलं. म्हणून बघा म्हणतात ना की तुमचा शॉट थर्ड मॅन आणि शॉट फाईन लेग हा क्विक असला पाहिजे. त्याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आपण पाहिला. इथे पंचांचा इशारा, वाईड चेंडू, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 1 ने देखील वाढेल. धाव फलकावरती जाऊन पोहोचते 52चा पाठलाग करताना 6 या आकड्यावरती, जिथे 4 चेंडू आतापर्यंत देवेनने फेकून झालेत आणि 4ही चेंडूंचा जर विचार केला तर हे कॅल्क्युलेटेड चेंडू आहेत. पहिलाच डॉट आला, मग एक सिंगल आली, मग 3 धावा आल्या जिथे झेल होती, झेल ड्रॉप केल्यानंतरच्या 3 धावा आहेत आणि तदनंतर चौथ्या चेंडूवरती 1 धाव आणि यावेळेस वाईड चेंडू आपण पाहिलाय. अर्थात एक एक्स्ट्रा धाव दिली गेली. 20 मध्ये 46 धावा बनवायच्या. इक्वेशन अगदी सोपं आहे. फुलर लेनचा चेंडू होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय आणि फेकी करेपर्यंत पण पहा दुसरी धाव देखील सक्सेसफुल कंप्लीट. थोडीशी फेकी यावेळेस वाईडिश आली होती. रिप्ले मध्ये आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवरती, हा पहा रिप्ले. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक तिथे वेगाने पोहोचला, चेंडूला अडवलं आणि फेकी ज्यावेळेस केली ती फेकी नॉन स्ट्रायकर एंडला धोका होता, पण ही पहा वाईडिश फेकी. अगदी यष्ट्यांवरती जर फेकी केली असती तर कदाचित विकेट देखील गेला असता. वेळे संघाचा कर्णधार भावेश थळे, आपण कुठे असाल तर आपण आयोजकांसोबत संपर्क साधायचा आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 8 विदाउट लॉस. आपटून टाकण्याचा प्रयत्न, उंची चांगली होती, चांगला वापर केला गेला बाउन्सर चेंडूचा आणि तदनंतर शेवटचं अंतिम षटक समाप्त झालाय. एका षटकाचा खेळ समाप्त. गावदेवी अंजूर संघ प्रथमतः जर पाहिलं तर गोलंदाजीवरती ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांच्या विपक्षामध्ये धावा बनवल्या गेल्या, त्या तब्बल 51. हा पहा आपला स्पर्धेचा चेंडू दाखवला जातोय. बाळामामा चषक 2024 खूप सुंदर आयोजन केलं गेलं आणि अर्थात या विभागामध्ये अर्थात या गावामध्ये पहिली डे नाईटची स्पर्धा आपण पाहतोय आणि पहिल्या स्पर्धेमध्ये मी म्हणेन की खूप वर्षाचा अनुभव असा दिसतोय. आज पहिल्या स्पर्धेमध्ये प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने, एक सौंदर्य पाहायला मिळते या मैदानाचं आणि या सौंदर्याच्या पाठीमागे खूप सारी मेहनत आहे आणि हे बॅकस्टेज हिरो जे आहेत ना, खऱ्या अर्थाने त्यांना सलाम. कारण की अशा प्रकारचे सामने किंवा अशा प्रकारच्या मॅचेस ज्यावेळेस तुम्ही ग्रामीण पटलावरती ठेवता तेव्हा त्यावेळेस नक्कीच प्रत्येक संघाला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळत असतो. आणि मी मगाशी देखील उल्लेख केला होता की प्रत्येक गावचं एक स्वप्न असतं ना की डे नाईट स्पर्धा खेळावी आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज या विभागामध्ये, या गावामध्ये आपण पाहतोय सोनू आई वडूनवगर आयोजित सुरेश बाळामामा मात्री चषक 2024 चा महासंग्राम. नक्कीच ज्या पद्धतीने आमच्यापर्यंत माहिती पोहोचते की पहा खेळाडूंचा सपोर्ट आहे, इथे जे आयोजक आहेत त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे, पण त्यापेक्षा अधिक महत्त्वाचं काय तर त्यांच्या फॅमिलीचा सपोर्ट देखील खूप सारा आहे. आणि मी उल्लेख सातत्याने करतोय ना की तुम्हाला अशा प्रकारचा सपोर्ट भेटत असेल ना तर तुम्हाला जीवनामध्ये अशा प्रकारच्या मॅचेस भरवण्यासाठी किंवा क्रिकेट खेळण्यासाठी आणखी कुठली पॉझिटिव्ह होण्याची गोष्ट नको. हा पहा पहिलाच बॉल फेस करताना बॉल चला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, इट्स अ क्रॅकिंग शॉट, आलाय चौकार. तर चेंडूला पाठवलं गेलं ते म्हणजेच चौकाराकरिता आणि चौकाराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली. टोटल 12
12 या आकड्यावरती. करंट रन रेटकडे आपण फोकस करतो 10.29 आणि रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 14.12 रिक्वायर्ड रन रेट हवा इथून. जीसीएचे अध्यक्ष आदरणीय केतनजी तरे साहेब यांचा इथे शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे सुरेश बाळामामा म्हात्रे चषक 2024 मध्ये. पुढचाच बॉल ऑन साइडला, इथे फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आता स्वतः गोलंदाज इथे पोहोचेल आणि झेल होतीये ड्रॉप, जे सुटली गेल्या. आणि आतापर्यंत जर या इनिंग मध्ये पाहिला तर कुणाल म्हात्रेच्या 2 झेल सोडल्या गेल्या. यश पाटीलची एक झेल सुटली आणि कुणालची एक झेल सुटली. म्हणजे दोन्ही फलंदाजांना जीवनदान दिलं गेलंय. आणि क्रिकेटमध्ये कॅचेस पकडणं गरजेचं असं अनेकदा पाहिलंय की जेव्हा जेव्हा फलंदाजाची झेल सुटली त्या वेळेस त्या फलंदाजाने आक्रमकता दाखवली आहे. केतन मुकादमची 3 झेल सोडल्या गेल्या आणि त्यावेळेस केतन मुकादमने 42 धावा फलकावरती जोडल्या होत्या. केतन मुकादमने 32 धावा बनवल्या होत्या. म्हणजे अनेकदा पाहिलं हे चित्र. मग मी अनेकदा उल्लेख देखील करतोय ना की ज्यावेळेस भारतीय दल श्रीलंकेमध्ये खेळायला गेलेला रोहित शर्माची अगदी 50 मध्ये असताना झेल सोडली. तदनंतर 264चा आपण आकडा पाहिला. हे अनेकदा झालं आणि तदनंतर श्रीलंकेमध्ये एकच चर्चा होती की मग ती झेल का सोडली गेली. आणि इथे यदा कदाचित जर केवनी दिवेश संघ ही मॅच पराभूत होते तर एकच चर्चा असेल की झेल का सोडली गेली. कारण की कुणाल म्हात्रे आणि यश पाटील हे असे 2 फलंदाज आहेत की कुठल्याही क्षणाला आपला गिअर चेंज करू शकतात आणि आपल्या गावच्या अस्मितेसाठी मॅचला विजयाच्या झुंजपर्यंत नेऊ शकतात. 16 मध्ये 38 बनवायच्यात, फारसा मोठा टार्गेट नाहीये. 14.25च्या सरासरी धावा बनवायच्यात. पुढचाच बॉल पहा चांगला होता. यावेळेस वेग वापरला गेला. या आधीच्या चेंडूंना पाहिलं तर वेग कमी होता, पण इथे वेग फार जास्त आणि चेंडूची लेंथ लाईन पाहिली तर अगदी फुलर लेनचा चेंडू होता. त्यामुळे टप्पा पडल्यानंतर वेगाने शरीरावरती आला. थोडेसे सरप्राइझिंग झाले फलंदाज, पण एक सिंगल धाव बॅटची कडा घेऊन कम्फर्टेबल नव्हते या फटक्याच्या पाठीमागे. पण एक सिंगल धाव नक्कीच मिळेल आणि याच एका सिंगलच्या मदतीनं 15 या आकड्यावरती धावा फलकावरती पाहतोय. जिथे 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आता 15 मध्ये बनवायचे आहेत 37. डबल सिंगल चालू आहेत मैदानामध्ये. मोठे फटके तर थांबवले गेलेत, पण ज्या डबल सिंगल आहेत ना त्या महत्वाच्या देखील आहेत. आणखी एक चांगला बॉल आहे, ऑफस्टंप वरती हाताळला गेलाय. तिथून चेंडूची दिशा बदलली आणि तदनंतर फलंदाजाची दशा देखील बदलताना पाहायला मिळाली. कारण की चेंडू आलाय डॉट आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीने 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. जिथे 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. जिथे पहिल्या चेंडूवरती आला चौकार, मग दोन सिंगल आणि आला एक डॉट. शेवटचा अंतिम चेंडू गोलंदाजीवरती करण. एक चाणाक्ष गोलंदाज म्हणून ओळखला जातो करणला. पहा आणखी एक चांगला बॉल आहे. पंच इथे राजेंद्र बजाक इंटरेस्टेड आहेत. म्हणतात की वाईड चेंडू अतिरिक्त धाव दिली जाईल आणि ही आली आहे एक्स्ट्रा धाव. 2 एक्स्ट्रा धावा आतापर्यंत माध्यमातून एक आपण पाहिली होती, करणच्या माध्यमातून आपण आता एक पाहिली. धावा फळकावरती 17. 13 मध्ये 35 बनवायच्यात. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आहे. फटका इथे देखील प्रॉमिसिंग नाही. आता क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. बॅड कॉलिंग चांगली नव्हती आणि त्यामुळे आता रनआउटची देखील संधी असेल आणि फलंदाजाला परतावं लागेल. इथून यश पाटील माघारी परतेल. विकेट क्रमांक पहिला रनआउटच्या माध्यमातून यशला माघारी परतावं लागतं. पण आणखी एक झेल सुटली गेली आहे. विकेट तर मिळाला, पण मी म्हणेन की एसके केवनी दिवे संघ थोडंसं स्ट्रगल करते क्षेत्ररक्षणामध्ये. यावेळेस बॅड कॉलिंग होती, कॉलिंग चांगली नव्हती, पण कॉलिंग देणं गरजेचं आहे. झेल कोण घेणार होतं, तिथे अटेम्प्ट कोण करणार होतं हे महत्वाचं होतं. पण एकामेकावरचा दोघांनाचा असं एकामेकावरती विश्वास टाकला गेला. त्याला वाटलं तो घेणार आणि त्याला वाटलं तो घेणार, पण या नादामध्ये जर पाहिलं तर दोघेही पुढे आले नाही. आणि म्हणतात ना की दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ, आणि इथे तेच पाहायला मिळालं की झालं दोघांचं भांडण, पण लाभ झाला तो म्हणजेच बॅटरचा. पण रनआउटची देखील संधी क्रिएट झाली होती. तिथे बॅड कॉलिंग बॅटर्सची देखील पाहायला मिळाली. आणि विकेट क्रमांक पहिला आणि इन ॲट नंबर 3 वरती आता आपण आकाश पाटीलला पाहतोय. एक जबरदस्त खेळाडू आहे. या पोझिशनमध्ये आकाशची जिम्मेदारी महत्वाची ठरेल, किंवा आकाश आता इथून कशा प्रकारचा खेळ करतो हे देखील पाहणं गरजेचं. यश पाटीलचा जर विचार केला तर आतापर्यंत यशने 4 चेंडूंना फेस केलेलं. त्यामध्ये वैयक्तिक धावांचा विचार केला तर 5 धावा त्याने बनवल्या होत्या. 6 धावा बनवल्या होत्या त्याने आणि 6 धावा बनवून माघारी परतला गेला. पण दुसऱ्याच बाजूला कुणाल म्हात्रे, ज्याला हार्दिक पांड्या म्हणून ओळखलं जातं भिवंडी ग्रामीणमध्ये, तो अजून मैदानामध्ये आहे आणि त्याला एक जीवनदान देखील दिलं गेलं.
बस 3 झेल सोडल्या गेलात कुणालच्या आतापर्यंत. कदाचित महागात देखील पडू शकतं, पण एक जमाची बाजू किवनी दिवे संघाकडनं की फलंदाजांवरती दबाव देखील त्याने ठेवलाय. बघा 3 झेल उडवल्या होत्या. एक निगेटिव्ह पॉईंट पाहिला ना की झेल सोडल्या गेल्या, पण पॉझिटिव्ह पॉईंट आपण पाहत नाही की 3 झेल देखील बनवल्या होत्या. ह्या 3 अपॉर्च्युनिटीज क्रिएट केल्या होत्या. हा पॉझिटिव्ह पॉईंट आहे किवनी दिवे संघासाठी की फलंदाजांना स्ट्रगल करायला लावलंय मैदानामध्ये. आकाश पाटील स्ट्रायकर नॉन स्ट्रायकर एंडला आहेत का? स्ट्रायकर एंडला आहेत, कारण की षटक कंप्लीट झालंय. गोलंदाजीवरती सागर पाटील षटक क्रमांक 3 घेऊन आता 12 मध्ये बनवायच्या 33. रिक्वायर्ड रन रेट वाढलाय, जाऊन पोहोचले 16.50 अर्थात 17 धावा बनवाव्या लागतील. आणि या षटकामध्ये 17 ते 18 धावा येणं गरजेच्या देखील आहेत, कारण की शेवटच्या अंतिम षटकामध्ये 20+ धावा जर पाहिल्या तर पाहण्याचा दृष्टिकोन एक वेगळा असतो फलंदाजांच्या माध्यमातून. पण त्याच 20च्या आतमध्ये 15च्या आतमध्ये दिसल्या तर थोडासा सेफ टार्गेट वाटत असतो. पण आता इथून बघावं लागेल 12 मध्ये 33चं इक्वेशन गरज आहे. या येणाऱ्या 3ऱ्या षटकामध्ये किती धावा येतील आणि अंतिम चरणामध्ये जेव्हा 6 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय तेव्हा किती धावांचा किती धावांचा टार्गेट दिला जाईल. मृत चेंडू डेड बॉलची घोषणा इथून गणेश पाटील सरांच्या माध्यमातून. आज आपण पाहतोय गणेश पाटील सरांची भूमिका, राजेंद्र बजागे सरांची भूमिका खूप महत्त्वाची ठरलेली. आणि म्हणतात ना की या विश्वाचे रचिते ज्या पद्धतीने ब्रह्म विष्णू आणि महेश असतात ना, त्याचप्रमाणे या क्रिकेटचे ब्रह्म विष्णू आणि महेशचं काम हे आमचे पंच करत असतात मैदानामध्ये, कारण की सगळ्या गोष्टी त्यांच्यावरती असतात. पहिलाच बॉल अपील स्ट्रॉंग केले गेल्या, पण हाईट फॅक्टरचा विचार केला जाईल. टप्पा पडल्यानंतर बाउन्स होता चेंडूमध्ये आणि तदनंतर पंचांनी इशारा केला. हा पार रिप्ले आपण मत पाहतोय. एक सिंगल धाव लेगबाईच्या स्वरूपामध्ये. लाईन मध्ये होता चेंडू, पण हाईट फॅक्टरचा विचार केला, वरती लागला होता चेंडू, त्यामुळे इम्पॅक्ट करत नव्हता लाईन मध्ये. आणि विकेट हिटिंग जर पाहिलं गेलं तर विकेट मिसिंग होता आणि त्यामुळे एक लेगबाईच्या स्वरूपात धाव कंप्लीट. आणि 11 मध्ये आता बनवायच्यात 32 धावा. सागर पाटील लव फुल टॉस, चेंडू डीप झाला त्या क्रीज मध्ये आणि कुणालच्या विपक्षामध्ये आला डॉट बॉल. आणखी एक निर्धाव चेंडू. कुणालने स्ट्रगल केलाय, कुणालने खूप सारा स्ट्रगल केला मैदानामध्ये. पण म्हणतात ना एखाद्या फलंदाज जर स्ट्रगल करत असेल आणि त्याचा फॉर्म त्याला पुन्हा एकदा जर आणायचा असेल तर एक प्रॉपर टायमिंग वाला चेंडू किंवा एक प्रॉपर मिडल वाला चेंडू पुन्हा एकदा त्याचा कॉन्फिडन्स मैदानात घेऊन येऊ शकेल. यावेळेस पहा आणखी एक चांगला बॉल, आणखी एक निर्धाव चेंडू येतोय. लगातार 2 डॉट बॉल हाताळले गेलेत. कौतुक करावं लागेल केवनी दिवे संघाचं. जबरदस्त गोलंदाजी. हा पहा लेग स्टंप वरती चेंडू होता, तदनंतर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा फ्लो वेगाने होता पण चेंडूला कन्वर्ट करू शकले नाही. मिडल करणं गरजेचं. चेंडूच्या मेरिट पर्यंत पोहोचून चेंडूला बॅट वरती घेणं हे पहिलं काम आहे, पण ते सध्या नाही पाहायला मिळत. प्रयत्न तर करतोय. म्हणतात ना की प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. चला 2 डॉट बॉल तर आलेत. पहिल्या बॉल वरती आली होती एक लेग बायच्या स्वरूपात धाव. पुढचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आहे. इथे गणेश पाटील सर म्हणतील की हा वाईड चेंडू, इथे अतिरिक्त धाव मिळेल. आणि याच अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावा फळकावरती जर पाहिला तर 21 या आकड्यावरती आता 9 मध्ये बनवायच्यात 31 धावा. कठीण पण मुश्किल म्हणता, कठीण आहे पण अशक्य म्हणता येणार नाही, कारण की या क्रिकेट विश्वामध्ये हे चित्र अनेकदा आपण पाहिलं आहे की कधीही क्रिकेटचं पारडं हे बदलू शकतं. आणि जिथे कुणाल म्हात्रे सारखा फलंदाज स्ट्रायकर एंडला असेल तिथपर्यंत मी म्हणेन की कुणाल है तो मुमकिन है. बोलो तयार. आणि एक चांगला बॉल आहे आणि एक डॉट बॉल आला. जबरदस्त गोलंदाजी चालू आहे. पूर्णपणे म्हणतात की इथून समोरच्या संघाला चॅलेंज देतात. मारून दाखवावं लागेल. कुणाला आता मोठा फटका आणावा लागेल. बघा 2 चेंडूंचा खेळ बाकी राहिला या षटकातील. हा रिप्ले पाहतोय अगदी समोरनं. आणि आउटकटर चेंडू जर तुम्हाला प्रॉपर पद्धतीने लेंथ लाईनवरती हाताळायचा, मी म्हणेन की या गोलंदाजाला तुम्हाला फॉलो करावं लागेल. सुपर गोलंदाजी. पण दुसरा देखील कुणाल समोर ऑप्शन आहे. तुम्ही ड्राईव्ह करू शकता फ्रंट फुटला येऊन. यस नक्कीच. यावेळेस पहा आलाय बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये आणि तदनंतर पाठवलंय प्लॉट मध्ये. षटकार. शफल क्रॉस केलं. या चेंडूला प्रॉपर ओळखलं गेलंय. इथे फटका कॅल्क्युलेटेड होता आणि मग तदनंतर पाठवलंय, कारण की एकाच लेंथ वरती सातत्याने गोलंदाजी केली तर मग फलंदाज देखील चाणाक्ष आहे. ओळखलं गेलं.
यावेळेस प्रॉपर मिडल केलंय, कारण की चेंडू थोडासा पुढे हाताळला होता. यावेळेस पहा अगदी प्रॉपर मिडल झालाय चेंडू आणि त्यानंतर टायमिंग, ताकद, नजाकत आणि 6 धावा. 7 मध्ये आता 25 बनवायच्या, 27 धावा तर बनवल्या गेल्यात. हा चेंडू फार महत्वाचा आहे. इथे एखादा मोठा फटका आला तर इक्वेशन थोडंसं जवळ वाटेल, पण इथे डॉट बॉल आला ना तर मग येणारे 6 चेंडूवरती थोडंसं कठीण देखील असेल. पण कठीण काळामध्ये लढणारा लढवय्या देखील तितकाच मोठा असतो. आता लढवय्या बनवायचा आहे तर इथे लढावं लागेल. डॉट आलाय, निर्धाव आलाय, पण पंच म्हणतात की नाही, हा आहे वाईड चेंडू. अतिरिक्त धाव, 24 धावा फळकावरती पाहतो. एक क्षण असं वाटलं होतं की डॉट बॉल आला की काय, पण त्यानंतर 28 धावा 24 बनवायच्यात. 7-24 इक्वेशन मैदानामध्ये आता बाकी राहतं. 28 धावा फळकावरती जोडलात. 2.5 षटक समाप्त झाले. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. अंतिम चरणामध्ये ज्यावेळेस जशी जशी मॅच चालू आहे ना, तसं या मॅच मधले चित्र पारडं बदलताना, कधी टीम गावदेवी अंजूर तर कधी एसके केवनी दिवे. बोला तयार. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज तयार होता. यावेळेस पहा उडवलाय. फटका नाहीये तितका चांगला. क्षेत्ररक्षक आता तिथे पोहोचेल आणि चेंडूला अडवलं तर गेलं नक्कीच. फेकी करेपर्यंत 3 धावा बनवल्या गेल्यात. चेक करावं लागेल. पंचा डिसिजन कळवा आपला. 3 धावा आहेत. किती आहेत? पंच 3 धावा. ओके फाईन. चला 3 धाव्याने धावसंख्या फळकावरती. हा पहा अडवलंय. खूप चांगल्या पद्धतीने अडवलं गेलंय. आणि त्यानंतर धावा जर पाहिला, आता धावा जर फळकावरती बघितला तर 31 आहेत. 52चा पाठलाग करताना 31 धावा बनवल्या गेल्यात. अर्थात धावा बनवायच्या 6 मध्ये 21. या मॅच मध्ये जर बघितलं तर कुणाल म्हात्रे स्ट्राईक वरती आहेत. आणि कुणालचा जर झेलचा विचार केला तर आतापर्यंत टोटल 4 झेल सोडलात. यापेक्षा अधिक काय हवंय? यापेक्षा अधिक किती संध्या किंवा किती जीवनदान हवं? कारण की म्हणतात जीवनात संध्या फारशा येत नसतात, पण कुणाल मात्र मी म्हणेन की नशीबवान आहेत. 4 संध्या आलात टोटल. आणि आता त्या संध्यांचं सोनं नाही केलं तर मग जे स्वप्न पाहिलं होतं ना की सुरेश बाळेमामा मात्रे चषक 2024 मध्ये पुढे जायचं, ते आगेकूच करण्याचं स्वप्न मात्र स्वप्नच राहील या हंगामामध्ये. सो आता 6 मध्ये 21 बनवायच्यात. एसके केवनी दिवेच्या विपक्षामध्ये गावदेवी अंजूर संघ. केवनी दिवेला खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. पहा 1 ते 2 मोठे फटके आले, पण दुसऱ्या बाजूने जर पाहिलं गेलं तर फलंदाजांना रोखण्याचं काम देखील केलं होतं. पण स्ट्रगल केलं क्षेत्ररक्षकांनी, गोलंदाजांना सपोर्ट नाही केलेला. कारण की या क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिलंय ना की 40% खेळ जो आहे तो बॅटिंग आणि बॉलिंग वरती असतो, पण उर्वरित 60%चा खेळ जो आहे तो अनेकदा क्षेत्ररक्षकांवरती असतो. कारण की तुम्हाला तिथे 11 खेळाडूंना साथीला साथ द्यावी लागेल तरच तुम्ही एकसाथ पुढे जाल. तुम्हाला पुढे वाटचाल करायची आहे तर एकजूटता तुम्हाला ठेवावी लागेल. पण ती साथ नाही मिळाली गोलंदाजांना ज्या पद्धतीने पाहिजे होती साथ. कारण की म्हणतात ना की बघा काडी एक असेल तर कोणीही मोडू शकतं, पण त्याच काड्यांचा गुच्छा केला तर मोडणं तेवढंच कठीण जाईल. इथे काड्या एकत्र आहेत, पण ज्या पद्धतीने पाहिला ती ताकद पाहायला मिळत नाही त्या काड्यांची. आता ती ताकद आहे ना ती एकजुटीने तुम्हाला दाखवावी लागेल मैदानामध्ये ठेवायची असेल तर. पण मॅच मध्ये रंगत अजून देखील आहे, कारण की कुणाल म्हात्रे आणि आकाश पाटील मैदानामध्ये आहेत. आणि गोलंदाजीवरती शेवटचं षटक घेऊन जयेश पाटील तयार. बॅटिंगवरती जयेशचा जर विचार केला तर 1 चौकार त्याच्या बॅटमधनं आला होता. 3 चेंडूंना फेस करताना फारसं काही बॅटिंगवरती केलेलं नव्हतं, पण आता गोलंदाजीवरती काय करतील अनेक सारे प्रश्न मनामध्ये उद्भवत आहेत की इथून पुढे कोण जाणार आहे, की केवनी दिवे की मग गावदेवी अंजूर संघ. पण या सर्व प्रश्नांचं उत्तर येणारी वेळ देईल, कारण की वेळच उत्तर देत असते. पण पाहावं लागेल की वेळ कोणाच्या बाजूने झुकते. जयेश पाटील तयार. चेंडू क्रमांक पहिला घेऊन स्ट्राइक एंडला आपण कुणाल म्हात्रेला पाहतोय. आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं 1 चौकार 1 षटकार, बाकी सिंगल डबल पाहिलं. डॉट बॉलचा रेशिओ देखील फार सारा होता. थोडंसं घाई करण्याचा प्रयत्न करा. गोलंदाज तयार. चेंडू क्रमांक पहिला जयेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू.
पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय, पाठीमागे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, अडवेल, फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव. अब तुम्हारे हवाले आकाश असं म्हणतोय कुणाल, कारण की सगळे प्रयत्न केलेत कुणालने. मग ऑफसाईडला खेळून झालाय, फ्रंट फुटला येऊन खेळून झालाय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय, सगळ्या गोष्टी वापरल्या गेल्या. पण आता आकाशवरती जिम्मेदारी आहे. आकाशला कुणालला आता कुणालवरचा दबाव आहे तो आकाशलाच बाहेर काढावं लागेल, कारण की एखादा मोठा फटका जर आकाशच्या बॅटमधनं आला ना तर मनोबल देखील वाढेल कुणालचं. एक सिंगल धाव 5 मध्ये बनवायच्यात 20, 1 ते 2 डॉट बॉल आले तर मॅच पूर्णपणे फिरेल. आपटून टाकण्याचा प्रयत्न आकाशच्या बॅटमधनं, बॉल चाललाय, आकाशाच्याच भेटीला आलाय षटकार. सुपर मॅच चालू आहे. जयेशच्या विपक्षात पहिल्या चेंडूवरती आली एक सिंगल, स्ट्राइक रोटेट झाली. आकाश पाटील स्ट्रायकर एंड वरती आल्यावरती आकाशने म्हटलं की मैं हूं ना अब तक, आणि 4 मध्ये बनवायच्या 14. मॅच ऑन आहे. प्रेक्षक देखील आमच्या एसके लाईव्ह एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ऑन आहेत. टोटल 300 प्रेक्षक वर्ग पाहत आहेत. आणि जर तुम्ही इथपर्यंत पोहोचलात आमच्या चॅनलवरती तर एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला, कारण की खूप चांगली क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. आणि एक सबस्क्राईब तुमचं आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण की आम्ही देखील फार सारी मेहनत घेतोय तुमच्यापर्यंत पोहोचण्याची, आणि त्या मेहनतीची पोचपावती म्हणजे तुमचा एक सबस्क्राईब. चला 4 मध्ये बनवायचे 14. बॉल तयार होत आहे. जयेश पाटील, मोठा फटका आलाय जयेशच्या विपक्षामध्ये, 2 मध्ये खर्च केला 7 धावा, आता 4 मध्ये रोखायचे 14 धावा. चेंडू क्रमांक 3, आपटून टाकण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. हा डीप मध्ये इतका दूर बॉल गेलाय की कदाचित भेटणं देखील मुश्किल आहे. आणि आकाश पाटील इथे म्हणतोय कि जब तक यहाँ पे मैं खड़ा हूं तब तक मैच मेरे हाथ में है. षटकाराने धावा फळकावरती वाढला गेला, जाऊन पोहोचला 44 आकड्यावरती. 3 मध्ये 8 रोखायच्या आहेत. अजून देखील मॅच आहे, अजून देखील मॅच बनवू शकते टीम किवनी दिवे. लढावं लागेल, लढण्याशिवाय पर्याय नाही, कारण की जीवनामध्ये अशा परिस्थितींसोबत तुम्हाला 2च पर्याय, एक तर परिस्थितीनं बघून पळा, एक तर परिस्थितीनं एक्सेप्ट करून लढा. आणि तो लढणं हा क्रिकेटचा पहिला रूल आहे, आणि ते लढणं दाखवावं लागेल मैदानामध्ये, लढावंच लागेल, नो डाऊट. 3 मध्ये रोखायच्या आहेत आता धावा, त्या म्हणजेच 8. काही घडू शकते, क्रिकेटचं विश्व आहे. या क्रिकेटच्या विश्वामध्ये 6 चेंडूमध्ये एका धावेची गरज असताना 6 डॉट बॉल या क्रिकेट विश्वाने दाखवले आहेत. याच क्रिकेटच्या विश्वामध्ये 1 चेंडू 6ची गरज असताना 6 वाईड चेंडू देखील क्रिकेट विश्वाने दाखवले आहेत. आणि याच क्रिकेटच्या विश्वामध्ये 6 चेंडूमध्ये 36 धावा होतात, पण 42 धावा देखील होताना आपण पाहिल्यात. आणि मागच्या मॅच मध्ये देखील आपण 42 धावा 6 मध्ये जोडताना पाहिल्या होत्या. सो नथिंग इज इम्पॉसिबल वेन यू कॅन डू. जर तुम्ही करू शकता तर या विश्वामध्ये आणि या क्रिकेटच्या विश्वामध्ये इम्पॉसिबल शब्दाला थारा नाहीये. जबरदस्त मॅच रंगली आहे. वातावरण थंड आहे पण मॅच गरम आहे. 3 मध्ये 8 केवनी देवीच्या विपक्षामध्ये गावदेवी अंजूर, जिसे हार नाहीये मंजूर. आकाश पाटील खऱ्या अर्थाने आता हार्ड हिटरचंच काम करतोय, पण आकाशच्या विपक्षात एक चांगला बॉल आला ना तर मॅच बनवू शकता. जयेश तयार. हा पहा चांगला चेंडू फुलर लेन्सचा, पण त्याच्यावरती नशिबाने साथ दिली, हिम्मतेने साथ दिली, जिद्दीने साथ दिली, आणि जिद्द करताना संघर्षाचा शंखनाद करताना हा चौकार. वा वा वा, काय मॅच रंगली आहे. 2 मध्ये 4 आता धावा हव्यात, 6 मध्ये हव्या होत्या 21. ती मॅच जाऊन पोहोचली 2 चेंडू 4 धावेंवरती. आणि गावदेवी अंजूरचे जे खेळाडू बसले होते खुर्चीमध्ये इतके शांतपणे ना, ते आता उभे राहिलेत. हे पहा टीव्ही स्क्रीनवरती आपण दाखवले जातात. आता मग त्यांच्या टाळ्या देखील यायला लागल्या.
2 मध्ये बनवायच्या आहेत 4 धावा. एक डॉट बॉल आला ना तर कदाचित मॅचची रंगत आणखी देखील वाढेल, की मग एक 4 ची मॅच, एक 6 ची मॅच, ही पाहण्याची जी मजा आहे ना ती आणखी दुसरी कसलीच मजा नाही. यस, गोल्डन षटकार, गोल्डन चौकार अनेकदा येत आहेत, पण अनेकदा पाहिलंय 1 चेंडू 6, 1 चेंडू 4 जोडला जातात, पण 1 चेंडू मध्ये 1 धावेची जी गरज आहे ना ती फार डिफिकल्ट कंडिशन असते. तिथे अनेकदा गोलंदाज पुढे असतो आणि अनेकदा ते चित्र पाहिलंय. हे पहा सगळे प्रेक्षक वर्ग इथपर्यंत तुम्ही अगदी जर पाहिलं तर रात्री चे आता 1:10 झालेत आणि सगळे प्रेक्षक वर्ग इथपर्यंत जमा आहेत. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. माणूस जीवनामध्ये कितीही बिझी झाला ना, क्रिकेटचा प्रेम इतकं वेड आहे ना की तुम्हाला कुठेही असू द्या मैदानापर्यंत नक्कीच आणेल. आणि हे पहा सगळे प्रेक्षक वर्ग दाखवले जातात. सर्वांचं पुनश्च एकदा सुरेश बाळेमामा म्हात्रे चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. असंच प्रेम क्रिकेटवरती करत राहा आणि तुमच्याचमुळे हे क्रिकेट 7 समुद्र पार गेले आणि हे प्रेक्षक वर्गांमुळेच क्रिकेटची खरी मजा येते. बोला तयार होतोय 2 चेंडू आणि 4 ची गरज आहे. आकाश पाटीलने पूर्णपणे सामन्याचं चित्र बदलवण्याचं काम केलं. 2 षटकार 1 चौकार लगातार 3 चेंडूमध्ये 3 प्रहार. आता दोन्ही संघांच्या पाठीराख्यांची सध्याची कंडिशन अशी आहे. बोला तयार. फुलर लेनचा चेंडू होता, इथे ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. खेळाडू तिथे पोहोचेल, फेकी स्ट्रायकर एंडला करणं गरजेचं आहे, धाव वाचवणं देखील गरजेचं होतं. आणि पंचांचा इशारा, जाऊया त्या क्रुशल मुवमेंट मध्ये 3ऱ्या पंचांकडे, कारण की विकेट असेल तर 1 मध्ये बनवावे लागतील 3 आणि विकेट नसेल तर 1 मध्ये बनवावे लागतील 2. पंच या कंडिशन्स फार टाईट आहे. हालात सध्याच्या घडीला इतकी टाईट झाली की काही सांगू शकत नाही. अजय पाटील सर आमच्यापर्यंत जोडले 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. आपण अजय पाटील सरांना पाहतोय, चेक करतील फेअर डिसिजन, कारण की क्रिकेट इज अ फेअर गेम. क्रिकेटमध्ये आपण अनेकदा पाहिलंय ना की अन्याय कोणावरती नसतो. क्रिकेट सर्वांना समान आहे, समान न्याय देत असतो. आणि इथे सुखरूप आहे का फलंदाज अजय पाटील सर? सुखरूप आहे. चला 1 मध्ये बनवायच्या 2. जबरदस्त मॅच रंगली. एका बाजूने गावदेवी अंजूर, दुसऱ्या बाजूला एस के केवनी दिवे आणि ती मॅच जाऊन पोहोचली आहे 52 धावांचा पाठलाग करताना. एका चेंडू मध्ये धावा बनवायच्या 2. 1 चेंडू टीम केवनी दिवे संघाला पुन्हा एकदा संपूर्ण मॅच मध्ये ज्या काही चुका झाल्या त्या चुका सुधारण्याची संधी देते. 1 चेंडू या मॅच मध्ये जिवंत राहण्याचा, 1 चेंडू इथे विजयाचा परचम रोवण्याचा आणि 1 चेंडू इथे दाखवण्याचा. ही केवनी दिवे संघ अजून संपलेला नाहीये. आता आवाज कोणाचा होईल पाहूयात. एका चेंडू मध्ये धावा बनवायच्या टोटल 2. जबरदस्त रंगतदार मॅच. स्ट्रायकर एंडला आकाश आहे, विसरून चालणार नाही. दोन्ही संघांचा टाळ्या शिरटांचा कडकडाट चालू आहे आणि बॉल तयार होतोय शेवटचा अंतिमचा चेंडू घेऊन, जिथे 1 चेंडू मध्ये बनवायच्या 2 धावा. थंडीमध्ये गरमीचा अहसास चालू आहे, गरमी वाढली आहे मॅचची. ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है. क्रिकेट एक बस खेल है, खेलना जरूरी है. प्रेडिक्शन खूप सारे लागलेत. कोण म्हणतायत षटकार येईल, चौकार, विकेट, डॉट, 2 धावा, काही घडू शकतं. इथे बॅटची कडा घेतली, 1 सिंगल तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि विजयाचा परचम एस के केवनी दिवे संघाने इथे रोवलाय. आणि 1 धावेची काय किंमत आहे आता मी म्हणेन की गावदेवी अंजूर संघाला जाऊन विचारा. म्हणून म्हणतात ना या क्रिकेट विश्वामध्ये 1-1 धावा लाख मोलाच्या असतात आणि ती लाख मोलाची धाव इथे विजय देऊन गेली. जबरदस्त खेळ, हार्ड लक टीम गावदेवी अंजूर. इतकंच म्हणेन की तेरे गिरने से तेरी हार नहीं, तू इंसान है कोई अवतार नहीं, फिर गिरेंगे फिर उठेंगे और कहेंगे हम गावदेवी अंजूर वाले हैं, चाहे कुछ भी होने तो हम लड़ेंगे और लड़ते ही रहेंगे. क्रिकेटमध्ये हार जीत होत असते, नसीब का केले. म्हणून म्हणतात ना की जिद्द, चिकाटी, मेहनत, संघर्ष एका बाजूला पण 1% नशिबाचा भाग देखील असला पाहिजे. चला जाऊयात मॅन ऑफ द मॅच. ज्याने बनवला बॅटिंग वरती 31 धावा, सागर पाटील. 31 धावा ज्याने खेळी साकारली गेली, 31 धावांचा जी पारी पाहिली गेली, सागर पाटीलला आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच.